हे आले नारनोल. इथं फर्स्ट टाइम आलोय. मला वाटलं नारनोल म्हणजे काय एखादी सिटी असेल, पण इथे स्टेशन पाहून तर वाटेल नेमकं आलोय कुठे मी. बघू आता काय काय कुठे काय हॉटेल बिटेल भेटतं का. स्टेशन तर लयच भयानक दिसायले. आलोय हरियाणाला. ठीक आहे. हरियाणाला मी एक ॲक्टिव्हिटी करायला आलो. माझ्या आयुष्यातली सर्वात अवघड ॲक्टिव्हिटी ती म्हणजे स्काय डायव्हिंग. ही ॲक्टिव्हिटी मी आधी इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहिले आणि नंतर माहिती काढली की आपल्या इंडियामध्ये कुठे कुठे अवेलेबल आहे. गुगलला तर 8-9 लोकेशन्स दाखवले मला, मध्य प्रदेश, कर्नाटका, बाकी वेगवेगळ्या ठिकाणी. परंतु सध्या मी माहिती काढली आणि मला कळलं की फक्त हरियाणाला ही ॲक्टिव्हिटी चालू आहे. नंतर लगेच मी ऑनलाईन सर्च केलं, सगळ्या गोष्टी साईट चेक केल्या, माहिती काढली आणि ऑनलाईन तिकीट पण बुक केलं. आता काही थोड्या वेळामध्येच मी तिथे जाणार आहे, ॲक्टिव्हिटी करणार आहे. ॲक्टिव्हिटी करायच्या आधीच थोडं नर्वस फील होते, कारण आतापर्यंत एवढी अवघड ॲक्टिव्हिटी मी कधीच केलेली नाही आहे. म्हणजे आपण जर साध्या एखाद्या यात्रेमध्ये एखाद्या झुल्यामध्ये जरी बसलो तरी आपल्याला हाईटवरून भीती वाटते. आणि मला तर या ॲक्टिव्हिटीमध्ये आता 10,000 फुटावरून उडी मारायची आहे आणि त्याची स्पीड असेल 200 ते 300 प्रति हवर. एवढ्या स्पीडमध्ये उडी मारणार आहे. बघू. आणि मला एवढंच सांगायचं की या गोष्टी जर या वयात नाही करायच्या तर कधी करायच्या. म्हातारपणी तर आपण या अशा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करू शकत नाही. बस आयुष्य आहे, जगून घ्यायचं आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज सगळ्या गोष्टी करायच्या. मला एवढंच सांगायचं की फिरा. मला फिरायला खूप आवडतं, फिरतो. बस हीच लाईफ आहे माझी आणि तुमची लाईफ तुम्हाला मुबारक. बसा, जॉब करा, बस 9 ते 5 ऑफिस करा, पार्टी करा. त्या पार्ट्यात तुमच्यात तुम्हाला लखला. माझ्यासाठी हेच आयुष्य आहे आणि असंच जगत राहणार. चला, ॲक्टिव्हिटी केल्यानंतर पूर्ण मी व्हिडिओ यूट्यूबला तर टाकेलच, कारण स्टेटसला एवढा मोठा ब्लॉग मी टाकू शकत नाही. जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघता येईल. चला, हॉटेल चेकआउट करतो. इथे मी येण्याचं तुम्हाला सांगायचं विसरून गेलो. आपल्या इथून तर डायरेक्ट दिल्लीला ट्रेन असते. दिल्लीवरून डायरेक्ट ट्रेन आहे इकडे नारनौलसाठी. नारनौलला मी आलो आहे. जिथं मी हॉटेल केले तिथून आता एअरपोर्ट आहे 14 किलोमीटर. हॉटेल चेकआउट करतो, ब्रेकफास्ट करतो आणि नंतर लोकल बघतो इथं ॲटो वगैरे काय भेटेल का कीच. चला, चेकआउट करतो आता मी आणि निघतो. टाईम दिलेला आहे तुम्हाला तसं सगळं. चलो, तुम्हाला पूर्ण कसं कसं आहे काय आणि देखेंगे क्या क्या होता है. ब्रेकफास्ट करून ठीक आहे, ब्रेकफास्ट करूनच जातो, कारण पुन्हा वाटेल की ब्रेकफास्ट केल्यानंतर हो तिकडे उलटी वगैरे होऊ नये. त्यामुळे लाईट काहीतरी थोडंच काही आणि जाईल मी याच्यामध्ये. बघू, मला जायला आता आहे वेळ. एकदा चेकआउट करतो आणि ब्रेकफास्ट करतो. चलो, नंतर तुम्हाला अपडेट द्यायचं आहे. नाश्ता आलेला आहे, पोहे आणि दही मागवलं. नाश्ता करतो आणि निघतो मी आता. चलो.
इथे दही सांगितलं त्यांना, एवढी मोठी वाटी दही दिलं. इकडं हरियाणामध्ये दुधाच्या पदार्थात कमीच नाही आणि जेवणाची आणि राहण्याची क्वालिटी चांगली आहे. स्वस्तामध्ये हॉटेल पण भेटतं आणि जेवण पण चांगल्या क्वालिटीचं भेटतं इथं. तर जाऊ द्या, आता नाश्ता करतो आणि निघतो, नंतर तुम्हाला अपडेट देतो. आता मी निघालो आहे नारनोल बस स्टॉपवरून स्काय ऑफिससाठी. म्हणजे इथून मला वाटतं 14 किलोमीटर काहीतरी आहे. बस स्टॉपवरून डायरेक्ट स्पेशल ॲटो केला आहे. 200 रुपये दिलेत त्यांना. आता जवळपास 10 ते 15 मिनटामध्ये मी पोहोचेल. भाई कितना टाईम लागेल का? 10-15 मिनिट. 15 मिनटामध्ये मी तिथे पोहोचेल. तिथे झाल्यानंतर थोडी माझी ट्रेनिंग वगैरे होईल आणि नंतर ॲक्टिव्हिटी चालू होईल. 2 दिवसापासून वाट बघतो आहे, कारण ॲक्च्युली माझी बुकिंग ही कालच्या डेटचीच होती. परंतु काल पाऊस असल्यामुळे त्यांचा मेल पण आला होता आणि कॉल पण केला होता त्यांनी की काल काय ॲक्टिव्हिटी होणार नाही, वेदर कंडिशन खराब होती. आज वातावरण चांगलं झालेलं आहे, त्यामुळे आज ॲक्टिव्हिटी 100% होईल. मी पण खूप एक्सायटेड आहे. बघूत आता कशी ॲक्टिव्हिटी होती, काय उत्साह खूप दिसते माझ्यामध्ये. आता बघू ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर आता रिझर्वेशन वगैरे माझं तर नाही आहे. बघू कसं काय होतं ते. आता तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला सर्व दाखवतो तिथे काय काय प्रोसेस आहे, काय काय नाही. चलो ठीक आहे, बाय. फायनली आलो मी माझ्या डेस्टिनेशनला. हे नारनोलचं एअरपोर्ट आहे आणि इथेच सगळ्या ॲक्टिव्हिटी होतात स्काय डायव्हिंगच्या वगैरे. बघून घ्या तुम्ही. सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट. आता सध्या तरी पाऊस बारीक बारीक चालूच आहे. बघू आता काय मॅनेजमेंट डिसिजन घेते, किती वाजता ॲक्टिव्हिटी चालू होती. आणि इथे ट्रेनिंग पण दिल्या जाते. म्हणजे तुम्हाला जर सोलो स्काय डायव्हिंग करायची असेल तर 2-3 दिवसाची ट्रेनिंग असते आणि नंतर तुम्ही ॲक्टिव्हिटी करू शकता. आता आज जाऊन मी बघतो काय फॉर्मॅलिटीज कंप्लीट करतो, म्हणजे काही डॉक्युमेंटेशन वगैरे रजिस्ट्रेशन काय करायचं असतं ते. आणि तुम्हाला इथे दिसून जाईल जे चार्टर्ड छोटे छोटे प्लेन असतात ज्यांना आम्हाला जायचं आहे ते पण आहेत. बघू तुम्हाला सर्व डिटेल मी दाखवलं. चलो. आत्ताच डॉक्युमेंटेशन वगैरे झाले. त्यांनी कमीत कमी 30-40 सिग्नेचर घेतल्यात आमच्या. कुठे कुठे घेतल्यात माहीत नाही. आता थोड्या वेळामध्ये आम्हाला ट्रेनिंग दिल्या जाईल आणि त्याच्यात सांगितले जाईल म्हणजे काय काय प्रोसेस आहे, काय करायचं, आगाव कुटाने नाही करायची, वरी हात नाही काढायचा बाहेर, असं तसं सांगू लागले. थोडं इंग्लिशमध्ये थोडंफार समजलं. आता थोड्या वेळानं प्रॉपर ट्रेनिंग होईल आमची. आणि ट्रेनिंग झाल्यानंतर इथेच ॲक्टिव्हिटी होईल. वातावरण खूप बेस्ट आहे. माझ्यासोबत अजून 2-3 आहेत इथे स्काय डायव्हिंग करायला आलेली. छान एक्सपिरियन्स आहे. बघू आता कसं कसं काय आहे इथे. दिसते एकंदरीत भारी वाटते.
कैसा रहा एक्सपीरियंस? जबरदस्त। ये वाज एक्सपीरियंस।